दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत पोहोचणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। ओल्या दुष्काळाचे निकष लावणार असल्याचंही केलं स्पष्ट। संकटांनी घेरलेल्या धाराशिवमधील शेतकऱ्यांना दिलासा, धाराशिवमधील कर्जवसुल्यात तात्पुरती स्थगिती, कर्जवसुली संदर्भात नोटिसा देऊ नका, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। आझाद मैदानातील चिखल्यामुळे शिंदेंचा दसरा मेळावा आता नेस्कोमध्ये, पूरग्रस्त भागातील कार्यकर्त्यांना मुंबईत न येण्याचं आवाहन, तर दसऱ्याला पूरग्रस्तांसाठी मदतीच्या किटमध्ये 26 जीवनावश्यक वस्तूही देणार। दसऱ्याला ठाकरे बंधूंचं वैचारिक आदान प्रदान होऊ शकतं, संजय राऊतांचं सूचक विधान। दसऱ्याच्या मुहूर्तावर युतीची घोषणा होणार का, याकडे महाराष्ट्राचं लक्ष। अहिल्यानगरमध्ये ओवेसींची सभा लांबणीवर, सभा होऊ नये यासाठी नगरमध्ये राडा, तर इम्तियाज जलील यांचा आरोप, 9 तारखेला सभा होण्याची शक्यता। ऐन दिवाळीमध्ये सर्वसामान्यांना महागाईचा फटका, एसटी महामंडळाकडून दिवाळीसाठी 10% भाडेवाढीचा निर्णय, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू। ऐन सणासुदीच्या काळामध्ये सोनं चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ, सोन्याच्या दरामध्ये पुन्हा 1500 रुपयांची वाढ, सोनं प्रतितोळा 1,20,000 तर चांदी प्रति किलो 1.5 लाखांवर। बिहार विधानसभा निवडणुकीची अंतिम मतदार यादी जाहीर, निवडणूक आयोगाकडून एसआयआरची अंतिम यादी प्रसिद्ध, 21 लाख नवीन मतदारांचा समावेश। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।